पुणे विभागाच्या नमो रोजगार मेळाव्याचा शुभारंभ आज झाला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ झाला। परंतु सुरुवातीला जी निमंत्रण पत्रिका छापली होती त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं। तर राज्य सरकारला शरद पवारांचं नाव का वगळायचं होतं, तर हे आपण आजच्या या वेब एक्सप्लेनर मधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी जयदीप भगत, एबीपी माझाच्या या वेब एक्सप्लेनर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पार पडतोय। हा पुणे विभागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर हे 4-5 जिल्हे येतात आणि या 5 जिल्ह्यांचा नमो रोजगार मेळावा बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पार पडणार होता। हा बारामतीत घेण्यामागचा उद्देश हाच होता की अजित पवारांनी काकांची साथ सोडल्यानंतर बारामतीत कुणाचा शब्द चालतो हे दाखवून द्यायचं होतं। म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा रोजगार मेळावा त्यांना पार पाडायचा होता। अर्थात याचं निमंत्रण, सुरुवातीला जी निमंत्रण पत्रिका आली त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव वगळण्यात आलं होतं। तर हे नाव का वगळण्यात आलं होतं या मागची आपण काही कारणं जाणून घेऊयात। काकांची साथ सोडल्यानंतर अजित पवार भाजप सोबत सत्तेमध्ये गेले। त्यानंतर पुणे विभागाचा नमो रोजगार मेळा बारामतीत घ्यायचं ठरलं। बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या या 12 एकराच्या मैदानावरती साधारणतः 43,000 युवक युवतींना रोजगार मिळेल असं जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। मात्र एकीकडे हा कार्यक्रम होत असताना मात्र ह्याची चर्चा भलतीच ठिकाणी गेली। त्याचं कारण असे की राज्य सरकारच्या वतीनं जी निमंत्रण पत्रिका देण्यात आली होती त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव नव्हतं। शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेत। गेल्या 50 वर्षापासून ते या ना त्या कारणामुळे राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असतात। जसं नमो रोजगार मेळावा बारामतीत होतोय हे कळल्यानंतर आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत असं कळल्यावर शरद पवारांनी तात्काळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीत येत आहात तर घरी जेवायला या। गोविंद बाग हे शरद पवारांचं निवासस्थान, या निवासस्थानामध्ये जेवायला या अशाचं आमंत्रण पत्र घेऊन पत्र लिहिलं। तेच पत्र त्यांना पोहोचवण्यासाठी जयंत पाटील देखील वर्षावरती गेले होते। जरी राज्य सरकारला शरद पवारांना कार्यक्रमाला बोलवायचं नव्हतं तरी मात्र शरद पवारांनी जेवणाचं आमंत्रण दिल्यामुळं त्यांना शरद पवारांचं निमंत्रण पत्रिकेत नाव टाकावं लागलं। खरं तर ज्यावेळेस निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव टाकलं नव्हतं त्यावेळेस खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत, ते राज्याचं प्रतिनिधित्व राज्यसभेत करतात। जर एकीकडे शरद पवारांना आमंत्रण नसेल तर असं समजायचं की राज्यातल्या लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही। त्यानंतर शरद पवारांचं आमंत्रण, जेवणाचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांना जातं। जर जेवायला येत नसाल तर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती हा रोजगार मेळावा पार पडतोय तर त्या संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं तुम्ही चहा पाण्याला तरी या, म्हणून अशाचं पत्र, त्याच पत्रामध्ये शरद पवारांनी खाली उल्लेख केला। त्याच्यामुळं नाईलाज असतो राज्य सरकारला शरद पवारांना आमंत्रण या नमो रोजगार मेळाव्याला द्यावं लागलं। ज्यावेळेस आज 2 तारखेला सकाळी 11 वाजता हा नमो रोजगार मेळावा सुरू करणं अपेक्षित होतं, मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार तर याच ठिकाणी बारामतीमध्ये होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यायला वेळ लागला। साधारणतः 12:30च्या आसपास दोघंही बारामतीच्या विमानतळावरती आले। कार्यक्रम सुरू होणार होता 11 वाजता, परंतु 1 तास आधी शरद पवार कार्यक्रम ठिकाणी आले। त्यानंतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते जाऊन विद्या प्रतिष्ठानच्या ऑफिसमध्ये बसले। ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाच्या ठिकाणी आले त्याच्या आधीच शरद पवार त्या ठिकाणी पोहोचले होते। परंतु ज्यावेळेस आधी पोहोचून देखील शरद पवार मात्र मंचावरती गेले नाहीत। त्याचं कारण शरद पवार हे निमंत्रित होते। ज्यावेळेस मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं काही मंत्रीगण आले होते, म्हणजे मंगलप्रभात लोढा असतील, दिलीप वळसे पाटील असतील, ते मंचावर गेल्यानंतर शरद पवारांनी मंचावरती एंट्री केली। जशी शरद पवारांची एंट्री मंचावरती झाली तसा तरुण तरुणींनी एकच जल्लोष केला आणि दाखवून दिलं की हा कार्यक्रम सरकारी आहे। मात्र कार्यक्रम जरी सरकारी असला तरी हवा मात्र शरद पवारांचीच झाली। खरं तर अजित पवार आणि सरकारला हे शरद पवार मंचावर असणं अवघड जाणार होतं, परंतु
शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि त्यामुळे नाईलाज असतो सरकारला त्यांना आमंत्रित करावं लागलं। परंतु जी माहिती मिळते आहे त्यानुसार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बारामती लोकसभा मतदारसंघातूनच रणशिंग फुकायचं होतं, परंतु त्यांचा डाव सपशेल शरद पवारांनी हाणून पाडला। खरं तर मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना डिनर डिप्लोमसी म्हणूयात आपण, खरं तर ते जेवायला आले नव्हते पण त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शरद पवार आमंत्रित करावं लागलं। मात्र शरद पवार पक्के राजकारणी आहेत, काय करू नये त्यापेक्षा त्यांना काय करायचं असतं हे चांगलं माहिती आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे शरद पवारांचा आजपर्यंत शिरस्ता राहिलाय आणि त्याच पद्धतीने पाहुणचार करण्याचं आमंत्रण जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलं, परंतु कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे आम्ही येऊ शकत नाही असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शरद पवारांना पत्र लिहून सांगितलं। मात्र असं जरी असलं तरी आजचा कार्यक्रम जो आहे तो एकंदरीत खरं तर हा राजकीय कार्यक्रम होणार होता, परंतु शरद पवारांमुळे जे आहे तो कार्यक्रम शासकीयच करावा लागला। त्याचं कारण असे की जर शरद पवार मंचावर नसते तर यामधून बारामती लोकसभा मतदारसंघाचं रणशिंग फुकलं गेलं असतं। मात्र शरद पवार मंचावरती आले, तरुण तरुणीमध्ये एकच जल्लोष झाला आणि जो कार्यक्रम जो अजित पवारांचा उद्देश होता तो शरद पवारांनी हाणून पाडला। यासोबत नमो रोजगार मेळाव्यासोबतच बारामती बस स्टँड असेल, बारामती तालुक्यातील भरणपूर येथील पोलीस उपमुख्यालय असेल, पोलीस वसाहतीचं उद्घाटन जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रत्यक्षात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन करणार होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना पत्र लिहून कळवलं की आज कार्यक्रम आहेत, बारामतीतला कार्यक्रम झाल्यानंतर वडूतुळापूरचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर पुण्याचा कार्यक्रम होता। जर पोलीस उपमुख्यालय असेल, पोलीस वसाहत असेल किंवा बारामती बस स्टँड असेल या ठिकाणी जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्षरित्या उद्घाटन करायला गेले असते तर शरद पवारांच्या घरी त्यांना जावं लागलं असतं। म्हणून त्यांनी हे सगळे कार्यक्रमाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करतोय असं सरकारच्या वतीनं दाखवण्यात आलं आणि त्यामुळं शरद पवारांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम टाळणं असं झालं आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो ऑनलाईन पद्धतीने घेतला। मात्र असं जरी असलं तरी एकंदरीत हा जो सगळा कार्यक्रम होता तो शासकीय कार्यक्रम होता। हा जरी शासनाचा कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमात हवा मात्र शरद पवारांनीच केली आणि शरद पवारांचीच झाली। कारण मी पुन्हा एकदा तेच सांगतो की ज्यावेळेस शरद पवारांची एंट्री मंचावरती झाली त्यावेळेस तरुण तरुणींनी एकच जल्लोष केला। ज्यावेळेस शरद पवार भाषणाला उभा राहिले त्यावेळेस देखील एकच जल्लोष झाला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषण करण्यासाठी उठले, त्यावेळेस देखील तरुण तरुणींनी जल्लोष केला। त्याच्यामुळं एकंदरीतच हा राज्य सरकारचा कार्यक्रम जो उद्देशाने जो बारामतीत घेतला होता सरकारने तो उद्देश सफल झाला नाही। यालाच तर शरद पवारांचं राजकारण म्हणतात, जे आजपर्यंत इतक्या वर्षात कुणाला कळलं नाही। तर आपण या वेब एक्सप्लेनरमध्ये थांबूयात। आपण नवनवीन घडामोडी जशा जशा बारामती लोकसभा मतदारसंघात घडतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।